नमस्कार. गणेश रेड्डी. आम्ही एक प्रोजेक्ट केलेला आहे, भाषणातील शस्त्र अस्त्र ब्रह्मास्त्र नावाचा. त्याविषयी थोडक्यात सांगतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जयांचे द्वारी सोन्याचे पिंपळ तया बळ ऐसे जैसे रेडा बोले. मी काय म्हणतोय, त्याचा एक अभ्यासक म्हणतोय, त्याचा विश्लेषक म्हणतोय, जयांचे मणी शब्दांचे पिंपळ. पहा, जयांचे मणी शब्दांचे पिंपळ तया बळ ऐसे जैसे सीएम बोले पीएम बोले. जर एक सामान्य माणूस, एक सामान्य कार्यकर्ता, एक नेता जर सीएम सारखं पीएम सारखं बोलत असेल ना, तर शासन, प्रशासन आणि सिंहासन हे त्याच्या घरी आणि दारी असतात, शेतकऱ्याच्या बांधावरती असतात. ते शब्दपिंपळ आपल्या मनामध्ये आणि अंतर्मनामध्ये कसं विकसित करायचं, कसं डेव्हलप करायचं, त्याचा हा प्रोजेक्ट आहे, भाषणातील शस्त्र अस्त्र ब्रह्मास्त्र. आज आपण पाहतोय, आपल्याकडे खूप मोठं नॉलेज असतं, पण नॉलेज असतं आपल्याकडे खूप मोठा चांगला एक प्रोडक्ट असतो, पण सर्वात मोठं ते नॉलेज आणि जे प्रोडक्ट अभिव्यक्त करण्यासाठी आपल्याकडे जो शब्दसाठा, शब्दकोटा, शब्दसंग्रह आणि शब्दकोश असतो, तोच आपल्याकडे नसतो. ठीक आहे, आपल्याकडे नॉलेज आहे, आपल्याकडे आपल्या प्रोडक्टमध्ये ताकद आहे, पण ती ताकद, ते प्रोडक्ट लोकांना जोपर्यंत समजत नाही, उमजत नाही, कळत नाही, तोपर्यंत ते प्रोडक्ट लोक घेत नाही. कारण त्या लोकांना, त्या ग्राहकांना त्या प्रोडक्टचं महत्त्व तेव्हा समजतं जेव्हा त्या प्रोडक्ट व्यवस्थित सिस्टमॅटिकली शब्दाच्या स्वरूपामध्ये ते त्यांच्या पुढे आपण प्रेझेंट करतो. आपल्याकडे त्या प्रोडक्टसाठी किंवा ज्या एखाद्या विषयासाठी आपल्याकडे जो शब्दसाठा आणि शब्दकोटा कोणत्या पद्धतीने विकसित करायचा, कशा पद्धतीने डेव्हलप करायचा, त्याचा प्रोजेक्ट म्हणजे भाषणातील शस्त्र अस्त्र ब्रह्मास्त्र. बघा, मी तुम्हाला म्हणलं, जयांचे मणी शब्दांचे पिंपळ. पहा, जयांचे मणी शब्दांचे पिंपळ तया बळ ऐसे जैसे सीएम बोले पीएम बोले. जर एक सामान्य माणूस, एक सामान्य कार्यकर्ता, एक नेता जर सीएम सारखा आणि पीएम सारखं बोलत असेल, शासन, प्रशासन आणि सिंहासन हे त्याच्या घरी आणि दारी असतं. हा बघा, शासन, प्रशासन आणि सिंहासन म्हणजे एक समानार्थी शब्द आहेत त्यामध्ये. असंच आता 1 नंबर शासन, प्रशासन, सिंहासन. 2 नंबर योग्यता, क्षमता, पात्रता, लायकी, सामर्थ्य. 3 नंबर प्रभाव, दाब, दबदबा, दरारा, वजन, वर्चस्व, हुकूमत. 4 नंबर सभा, जनसभा, ग्रामसभा, आमसभा, महासभा, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा. 5 नंबर वाचन शक्ती, निरीक्षण शक्ती, परीक्षण शक्ती, विश्लेषण शक्ती, आकलन शक्ती, अवलोकन शक्ती, ग्रहण शक्ती, मनन शक्ती, चिंतन शक्ती, निर्णय शक्ती, संभाषण शक्ती, लेखन शक्ती आणि त्यानंतर भाषण शक्ती. 6 नंबर लिहिणे, पाहणे, वाचणे, घोकणे, घोकंपट्टी करणे, रटणे, रटा मारणे, पाठ करणे, पाठांतर करणे, उजळणी करणे. 7 नंबर पती, सभापती, सेनापती, ठाणापती, गणपती, महागणपती, कुलपती, अरबपती, करोडपती, लक्ष्मीपती आणि आपले भारताचे महामहिम राष्ट्रपती. असे आपण 100 समांतर शब्दाचा अभ्यास केला, ते पाठ केले, मुखपाठ केले, त्याची फेक शब्दाची, प्रत्येक शब्दाची फेक कशी करायची हे जर आपल्याला समजलं तर आपलं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. आता बघा, एखाद्या कार्यकर्त्यामध्ये जर योग्यता असेल, बघा समांतर शब्दाचा कसा योग्यता आहे, समांतर शब्दाचा उपयोग कसा करायचा मी ते सांगतोय. एखाद्या कार्यकर्त्यामध्ये जर योग्यता असेल, त्या कार्यकर्त्यामध्ये क्षमता असेल, त्या कार्यकर्त्यामध्ये पात्रता असेल आणि खरोखरच त्या कार्यकर्त्याची लायकी असेल, तर तो नेत्याचा महानेता बनतो आणि महानेत्याचा सीएम बनतो आणि सीएमचा पीएम बनतो. हा एक आहे योग्यता शब्दाचा. आता दुसरा शब्द यूज करतोय. जर एखादा वाघ जखमी झाला, पहा, जर एखादा वाघ जखमी झाला तर तो 2 ते 3 महिने गुहेमध्ये काढतो, पण जेव्हा त्याची जखम नीट होते, जेव्हा तो गुहेच्या बाहेर पडतो, तेव्हा त्याचा तोच प्रभाव असतो, तोच दाब असतो, तोच दबदबा असतो, तोच दरारा असतो, तेच वजन असतं, तेच वर्चस्व असतं आणि तीच त्याची जंगलावरती हुकूमत असते. आता पाठीमाग लातूरमध्ये मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासोबत गेलो होतो, तेव्हा ते म्हणले की तुम्ही पुण्याचे आहात, थोडंसं अजितदादाविषयी सांगा. तेव्हा मी बघा, समांतर शब्दाचा कसा या ठिकाणी सदुपयोग केला. ते बघा, आम्ही पुणेकर अजितदादांना म्हणतो, एकच वादा अजितदादा. त्या अजितदादाविषयी थोडक्यात सांगतोय.
पाठीमागं अजितदादांना कोरोना झाला होता, त्यावेळेस त्यांनी 10 ते 15 दिवस स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं. पण जेव्हा कोरोना नीट होऊन व्यवस्थित होऊन जेव्हा ते राजकारणाच्या मैदानात आले, पटांगणात आले रणात आले, तेव्हा त्याचा तोच प्रभाव आहे, तोच दाब आहे, तोच दबदबा आहे, तोच दरार आहे, तेच वजन आहे, तेच वर्चस्व आहे आणि तीच त्यांची शासन प्रशासन आणि सिंहासनावरती त्यांची जबरदस्त पकड आहे. मी काय केलं, समांतर शब्दाचा साठा आणि कोटा आहे तो वेगवेगळ्या स्थितीमध्ये आणि परिस्थितीमध्ये जशी स्थिती येईल जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीमध्ये शब्द वापरे. म्हणजे पहा, जसं एखादा सोन्याचं बिस्किट वितळून ज्या पद्धतीनं त्या अलंकाराच्या साच्यामध्ये वितळलेलं सोनं होतो, त्या पद्धतीने या पद्धतीने शब्द असतात. जशी स्थिती येईल जशी परिस्थिती येईल तसे शब्द फक्त आपल्याला ते यूज करावं लागतात, त्या शब्द त्या भावनेमध्ये घालावं लागतात. ज्ञानेश्वरांनी शब्द तेच आहेत जे ज्ञानेश्वर महाराजांनी यूज केले, जे सॉक्रेटिसने यूज केले, जे नेपोलियनने यूज केले, जे सिकंदरने यूज केले, आणि तेच आज तागायत आजचे जे राजकारणी आपण जे साहित्यिक ते शब्द आहेत. शब्द तेच आहेत, अ पासून ने पर्यंत शब्द तेच आहेत. फक्त ते शब्द कसे आपण यूज करतो, त्या शब्द यूज करण्यावरती आपलं अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण अवलंबून असतं. ते शब्दसाठा, शब्दकोटा, शब्दसंग्रह आणि शब्दकोश कसा विकसित करायचं त्याचं हे टेक्निक आहे. हे म्हणजे शास्त्र प्रबंध संशोधन आहे. भाषणातील शस्त्र अस्त्र आणि ब्रह्मास्त्र. पहा, एक भाषा मराठी, गुजराती, कन्नड, तेलुगू ही भाषा असेल, या भाषेमध्ये अ पासून न पर्यंत जास्तीत जास्त 2000 ते 2500 शब्द असतात. बघा, फक्त 2000 ते 2500 शब्द असतात आणि त्याचे समांतर शब्द 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख असे वेगवेगळ्या पद्धतीने असतात. म्हणजे जसं डायमंडला 56 अँगल असतात, बघा हिऱ्याला ज्या पद्धतीने 56 अँगल असतात तसे शब्दाला हजारो अँगल आहेत. तो अँगल ज्या वेळेस आपण जनतेला, लोकांना, श्रोत्यांना, हायकमांडला दाखवतो तेव्हा तो अँगल त्यांना तो दिसत असतो. बघा, माझा एक मित्र आहे, पोलीस ट्रॅफिक हवालदार आला लातूरमध्ये. सकाळी तो 8:30 वाजता 5 नंबर चौकामध्ये भेटला. मग थोडा बॉडीमध्ये फिट आहे, परफेक्टली आहे. मग मी हसत त्याला म्हणलं, तुझा काय दंड भारी आहे म्हणून त्याच्या दंडावरती असं मारावं. तो एवढा माझा मित्र एवढा खुश झाला. तो म्हणला, अरे गणेश, मी तुला म्हणून सांगतो म्हणला, मी सकाळी 1 घंटा जिमला जातो आणि संध्याकाळी न चुकता 9 वाजू दे, 9:30 वाजू दे, 10 वाजू दे, 11 वाजू दे, न चुकता मी जिमला 1 तास जिमला जातो. म्हणून माझा असा भावदंड एवढा परफेक्टली बनला. मी त्याच्या भावदंडाकडे पाहिलं आणि म्हणलं, बेटा, या भावदंडाशी बोलत नाही रे. 2 दिवसापूर्वी तू या ठिकाणी या स्थानी माझ्या या मित्राला जो बगर पाऊचा दंड लावला होता ना, बगर पाऊचा दंड लावला होता, त्या दंडाविषयी बोलतोय मी. जेव्हा बघायला तो हपकत गेला, तो म्हणला, मी कधी दंड लावला? हां, बगर पाऊचा कधी? असं होतच नाही आहे. मी म्हणलं, माझ्याकडे पुरावा आहे, तू बगर पाऊचा दंड लावला. बगर पाऊचा दंड आणि मी असं पॉसिबल नाही आहे. तेव्हा मी त्याला सांगितलं, अरे तू लावलाय, बगर पाऊचा दंड लावलाय. तेवढं त्याचे पाठीमागे सिनियर होते, त्या सिनियरच्या कानावरती गेलं आणि तो सिनियर आमच्याकडे आले, काय बगर पाऊचा दंड ह्याने कोण लावला? असं म्हणलं. अहो साहेब, बघा ना, यांनी असं काल लावला आहे, बगर पाऊचा दंड लावला आहे, माझा मित्र आहे. मग बगर पाऊचा दंड म्हणजे काय? मी तेव्हा त्यांना सांगितलं, अहो गुगल पेला कुठं पावती असते, त्याला ई वॉलेट असतं. गुगल पेला पावती नसते, त्याला ई वॉलेट असतं. पावती आणि ई वॉलेट याच्यामधला जो फरक आहे तो आपल्याला सांगता आला पाहिजे, समजून सांगता आला पाहिजे. म्हणजे एकच समांतर शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थानी आपण जसा यूज करू, त्याचा उपयोग करू तसा तो शब्द, त्याचा तो अँगल समोरच्याला दिसायला लागतो. हेच समांतर शब्दाचा साठा आणि कोठा कसा डेव्हलप करायचा त्याच्यावरती मी गेलो. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही दिग्गज व्यक्तिमत्व आहेत, जसे बांबोडे पाटील प्राचार्य होते, पु ल देशपांडे होते, असे मोठमोठे, जसे अमोल मिटकरी, अमोल कोल्हे, असे यांच्याकडे पाहिलं असता ह्याचं एक प्रकर्षण जाणवतो. जे मोठे दिग्गज लोक आहेत त्यांच्याकडे फक्त 1000 ते 1500 समांतर शब्दाचा साठा आणि कोटा आहे. पहा,
1000 ते 1500 समांतर शब्दाचा साठा आणि कोटा त्यांच्याकडे असतो, म्हणून ते टॉप बनतात. आज आपण एखादी भाषणाची स्पर्धा जेव्हा देतो, वादविवाद स्पर्धेला जातो, तेव्हा आपण त्या विषयाचे एक आठवडाभर तयारी करतो, मोठमोठे पुस्तकं वाचतो, ते रेफरन्स घे, हे मुद्दे काढ, ते कर, हे कर, ते कर, ह्याला भेट, त्याला भेट, त्या प्राध्यापकाकडे जा, त्यांना गायडन्स घे. तरी पण एवढी सर्व तयारी करून, एक आठवडा तयारी करून देखील आपण 5 मिनिट त्या ठिकाणी बोलत असताना आपल्याला शब्द अपुरे पडतात. कारण का? आपल्याकडे त्या विषयांचा शब्दसाठा, शब्दकोटा, शब्दसंग्रह आणि शब्दकोशच नसतो. तर तो शब्दसाठा आणि शब्दकोटा कसा विकसित करायचा, आपण कोणत्याही ठिकाणी असाल, कोणत्याही स्थानी असाल, तर शब्दाचा मार आणि प्रहार कसा करायचा, हे मी तुम्हाला अवघ्या 10 दिवसामध्ये शिकवतोय. 10 दिवसामध्ये भाषण, संभाषण, लेखन ह्या तिन्ही गोष्टींमध्ये, तिन्ही प्रकरणामध्ये मी तुम्हाला अष्टपैलू बनवतोय. अष्टपैलू बनवणे म्हणजे जसं डायमंडला 56 पैलू असतात, 56 पैलू ज्या ठिकाणी त्याला अष्टपैलू म्हणतात. आणखी एक सांगतो, कारण डायमंडला 56 पैलू असतात आणि एका पैलूला 8 पैलू केले जातात, म्हणजे त्याचे 8 56 असे 56 पैलू आहे. तसं व्यक्तिमत्व मी तुम्हाला बनवतो. मी तुमच्यामध्ये फक्त 2च क्वालिटी विकसित करतोय, फक्त 2च क्वालिटी. त्या क्वालिटी म्हणजे पहिली क्वालिटी आहे की लात मारेल त्या ठिकाणी पाणी काढचाल, आणि दुसरी क्वालिटी आहे हात लावल तिथं सोडून करचाल. असं या पद्धतीनंच मी तुमच्यामध्ये 2 क्वालिटी डेव्हलप करतोय. त्यासाठीच मी आपल्यासमोर भाषणातील शस्त्र, अस्त्र, ब्रह्मास्त्र हा प्रोजेक्ट घेऊन येतोय. तरी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 90 75 51 31 72. मी डबल म्हणतोय, 90 75 51 31 72. मी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीनं ट्रेनिंग देऊ देतो आणि 10 दिवसामध्ये आपल्याला अष्टपैलू बनवण्याची कामगिरी, जबाबदारी मी स्वीकारतोय. आता माझे स्टुडंट आहेत जे नगरसेवक आहेत, MLA MP आहेत, आणि विशेष म्हणजे प्राध्यापक पण आहेत, ज्यांना 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, 20 वर्षाचा अनुभव आहे, जे सेट आहेत, नेट आहेत, MA MPhil आहेत, PhD आहेत, असे महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापकांना मी गायडन्स करतोय. म्हणजे हा सांगायचा उद्देश असा आहे की त्यांचं मोठेपण आहे, त्या शिक्षकांचं आणि प्राध्यापकांचं मोठेपण आहे की ते माझ्यासारख्या लहान विद्यार्थ्याकडून हे काहीतरी शिकतात. कारण काल मी जेव्हा प्राध्यापकाला बोलतो तर प्राध्यापकाने म्हणले, माणूस जन्मापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक क्षणी शिकत असतं. फक्त तो कुणाकडून शिकतो हे नाही आहे, महत्त्वाचं नाही आहे. लहान असो मोठा असो, त्यांनी फक्त शिकत राहावं हे प्राध्यापक म्हणतात. तुम्ही जरी आम्हाला थोडंसं गायडन्स केलं, मार्गदर्शन केलं, तरी तुम्हाला गायडन्स प्राध्यापकांनी केलं होतं. अशा पद्धतीनं माझं एक आहे, त्यांचं ते मोठेपण आहे. मला जे सापडलं आहे, मी जे 15 ते 20 वर्षामध्ये जे मी अभ्यास केला, गल्लीपासून दिल्लीपर्यंत जो एकही लायब्ररी मी सोडली नाही आहे, त्या अभ्यासामध्ये मला जे सापडलेलं आहे, जे अर्क आहे, जे सार आहे, ते मी अभिव्यक्त केले भाषणातील शस्त्र, अस्त्र आणि ब्रह्मास्त्रमध्ये. मी एवढंच म्हणतोय, आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि शिक्षणकारणामध्ये जर काही लोक काढले, 100 लोक काढले, 100 राजकारण्यापैकी 90 राजकारणी काढले, पद आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा, पॉलिटिक्स आहे, पॉवर्स आहे, गाडी आहे, घोडी आहे, सब कुछ आहे, तरी पण त्यांना 10 मिनिट स्टेजवर जाऊन बोलता येत नाही, आणि बोलल्यानंतर त्या 10 मिनिटांमध्ये लोकांची मनं जिंकता येत नाही. त्यामुळं त्यांना गल्लीच्या आणि दिल्लीच्या पाठीमागं अहोरात्र पळावं लागतं. जर गल्लीमधून 1 वाजता फोन आला ना, 1 वाजता फोन आला तर ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी त्यांना जाऊन प्रेझेंट राहावं लागतं. आणि दिल्लीमधून फोन आला तर सकाळी 7 वाजता हायकमांडच्या समोर त्या ऑफिसमध्ये तिथं प्रेझेंट राहावं लागतं. पण गल्ली आणि दिल्ली कुणाच्या पाठीमागे अखंडपणे असते? ज्यांच्यामध्ये भाषण सामर्थ्य आहे, शब्द सामर्थ्य ज्यांच्यापाशी आहे, त्यांच्या पाठीमागे गल्ली आणि दिल्ली असते. त्याचं जातीवंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी पार्टीचे अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी. अमोल मिटकरी आपल्या व्याख्यानामध्ये, आपल्या मुलाखतीमध्ये म्हणतात की 10 वर्षापूर्वी, पहा 10 वर्षापूर्वी जळगाव साईडला व्याख्यानं देऊन पोट भरणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे. 10 वर्षापूर्वी व्याख्यानं देऊन पोट भरणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे. पण ज्या वेळेस माझ्या पक्षानं माझ्या महाराष्ट्रामध्ये 96 प्रचारसभा
आयोजित केल्या तेव्हा त्यावेळी त्या क्षणी पक्षानं मला हेलिकॉप्टर जाण्यासाठी आणि येण्यासाठी ठेवलं. 5 वर्षापूर्वी मी जे अजितदादाला भेटायला रेल्वेनं मुंबईला गेलो होतो, त्या माणसाची ही स्थिती म्हणजे माझ्या 96 प्रचार सभासाठी पक्ष मला हेलिकॉप्टर येण्यासाठी आणि जाण्यासाठी देतं. एवढं सामर्थ्य, एवढी ताकद, एवढं बल हे फक्त भाषणामध्ये, एवढी शब्द सामर्थ्यामध्ये आहे. हे शब्द सामर्थ्य जर आपल्याकडे असतील तर आपण रंकाचा राव होतो. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. मी आणखी म्हणतो, नेपोलियन बोनापार्ट म्हणतो, नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. पण आपलं ध्येय गाठण्यासाठी आपण जर रचनात्मक मार्गानं आपण तिथपर्यंत गेलो तर सहजपणे आपण खूप मोठे होतो. आज राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की बाबा तुम्हाला एखादा नगरसेवक व्हायचं आहे, जिल्हा परिषद सदस्य व्हायचं आहे, किंवा आमदार व्हायचं आहे, किंवा खासदार व्हायचं आहे, तर तुम्हाला लाखो नाही कोट्यावधी खर्च करावे लागतात. पण मी म्हणतो लाखो आणि कोट्यावधी खर्च करायची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला फक्त 1000 समांतर शब्दाचा साठा आणि कोठा तुम्हाला अवगत करायचा आहे. तुम्हाला फक्त 1000 समांतर शब्दाचा साठा आणि कोठा तुम्ही अवगत केला ना तर तुम्ही अवघ्या 2 महिन्यामध्ये टॉप लेवलला जाल. प्रमोद महाजन म्हणतात, अगर आपके सामने एक माईक हो. बघा, प्रमोद महाजनांचं हे वाक्य आहे. मी 2004-5 मध्ये तेव्हा ऐकलं होतं. तेव्हा ते म्हणतात की अगर आपके सामने माइक हो और बोलने की कला हो ना तो आप 24 घंटों में टॉप लेवल पे पहुंच सकते हैं. ही माझा खात्री आहे, विश्वास आहे आणि हा आत्मविश्वास आहे. कारण या पाठीमागं भाषणातील शस्त्र अस्त्र ब्रह्मास्त्र या पाठीमागं 20 वर्षाची अखंड मेहनत आहे. आणि मोठमोठ्या नेत्यापासून आमच्या शिक्षक प्राध्यापकापासून प्राचार्य शिवाजीराव भोसले असे मोठमोठे व्यक्तिमत्व हे माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा टाकलेला आहेत. त्यांचा वसा आणि वारसा मला नकळतपणे कधी भेटला आहे ते पण मला माहीत नाही. पण निश्चितपणे हा वसा आणि वारसा मला भेटला आहे. त्याचा मला मान आहे आणि अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे. तर ते तुम्हाला शब्दसाठा, शब्दकोटा, शब्दसंग्रह आणि शब्दकोश कसा विकसित कसा करायचा, त्या शब्दाची कशी फेक करायची, कसा मार करायचा, कसा प्रहार करायचा, हे मी तुम्हाला अवघ्या 10 दिवसामध्ये शिकवतोय. त्यासाठी मी तयार आहे. तुम्ही तयार आहात का? माझं एकच म्हणणं आहे, नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. तुमच्याकडे आज या क्षणाला पैसा आहे किंवा नाही आहे हे गौण नाही आहे. पण तुमच्याकडे शब्दसाठा, शब्दकोठा, शब्दसंग्रह आणि शब्दकोश किती आहे हे यावर तुमचं शैक्षणिक, राजकीय, सामाजिक भविष्य अवलंबून आहे. आणि एक चांगला प्रकार पंडित होण्यासाठी, विद्वान होण्यासाठी, एक चांगला मुत्सद्दी राजकारणी होण्यासाठी तुम्हाला शब्दसाठा आणि शब्दकोठा, शब्दसंग्रह आणि शब्दकोशची खूप अत्यंत आवश्यक आहे. ते मी तुम्हाला डेव्हलप करून देण्यासाठी तयार आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 90 75 51 31 72. पहा, मी डबल म्हणतोय, गणेश रेड्डी. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 90 75 51 31 72. जे 15 ते 20 मिनिट तुम्ही मला आत्ता वेळ काढून दिला त्याबद्दल मी तुमच्या आभारी आहे. आप सबका मंगल हो. आणि आपल्याला जे आपलं ध्येय गाठायचं आहे ते लवकरात लवकर भेटावं ही माझी सदिच्छा आहे. मी जाता जाता एवढं एकच म्हणतो, आपण 100 विषयाचा अभ्यास केला ना तर आपल्याला 100 संधी भेटतात. पहा, माझं एक वाक्य आहे, आपण 100 विषयाचा अभ्यास केल्यानंतर आपल्यापुढे त्या विषयातल्या 100 संधी भेटतात. पण आपण एकाच विषयाचा 100 अँगलने अभ्यास केला ना तर त्या विषयातल्या हजारो संधी आपल्या पुढे नतमस्तक होतात, आपल्या पुढे नतमस्तक होतात. माझे 2 मिनिट, माझे शब्द, माझं भाषण, माझं मनोगत तुम्ही ऐकून घेण्यासाठी आपला जो बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.